आणि सोबतच या गडावरती खुद्द आम्हाला हनुमानजीने सुद्धा दर्शन दिले। तर दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। नमस्कार, माझं नाव ओमप्रकाश आणि नांदेड सिरीजच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणे खडकी या ठिकाणी आम्ही हनुमानजीचे दर्शन घेतले आणि आम्ही लागलो पुढच्या प्रवासाला। आणि नांदेडला जाताना रस्त्यातच माहूर येथे रेणुका मातेचं मंदिर आहे। तर सगळ्यांची सहमती घेऊन आम्ही प्लॅन बनवला मातेचं दर्शन घेण्याचा आणि आम्ही थेट निघालो माहूर गडावरती। काही वेळ प्रवास केल्यानंतर आम्हा सगळ्यांना चहाची तलप लागली। मग काय, पुणेकरांच्या म्हणीप्रमाणे चहाला वेळ नसते पण वेळेला चाय हवाच असे म्हणून आम्ही या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलो आणि परत गरम गरम चहाची चुस्की घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी आणि पोहोचलो थेट माहूर गडाच्या पायथ्याशी आणि तिथूनच नागमोडी वळणाच्या घाटाची सैर करत आम्ही निघालो थेट गडावरती आणि एकदाच्या शेवटी पोहोचलो। आणि आता आज होती फक्त रेणुका मातेच्या दर्शनाची। तर आता एकदाच 4 चाकी वाहनाने गडाच्या पायथ्याशी आणलंच आहे, पण खरी कसरत इथेच होती। ती अशी की 800 ते 1000 पायऱ्या सैर करून वर गड चढायचा होता। मग काय, रेणुका मातेचं नाव घेतल्यानंतर ह्या पायऱ्या काहीच वाटत नव्हत्या। अशा प्रकारे कुठलाही थकवा न जाणवता आम्ही या सर्व पायऱ्या सैर केल्या आणि आम्ही आलो गडावरती। आता वरती तर आलोच होतो, बट एवढी भली मोठी गर्दी पाहून आम्हाला दर्शन घेणे अशक्यच वाटत होतं आणि आम्ही काही क्षणासाठी मुख दर्शन घेऊन परत निघण्याचा विचार करत होतो। पण मातेची आणि त्यांच्या भक्ताची इच्छा तर आतमध्ये जाऊन दर्शन घेण्याचीच होती। मग झालं असं, इथे बाजूलाच VIP दर्शन चालू होतं आणि आमच्या सोबत आमचे बॉस हे रिटायर्ड एक्स नेव्ही ऑफिसर होते। मग काय, शॉर्टकट आणि VIP दर्शनाची इच्छा नसताना आम्ही त्यांना विनंती केली आणि VIP दर्शनाचा लाभ घेतला। अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इथे आम्हाला हनुमानजीने सुद्धा दर्शन दिलं। मित्रांनो, हा ब्लॉग खूप मोठा झाला आहे। बाकीचा प्रवास नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तोपर्यंत आम्हाला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।